नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण काही आज शिपाई भरतीबद्दल महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे. चला तर पाहूया. प्रश्न क्रमांक पहिला, ध्वनीची तीव्रता मोजण्याचे परिणाम कोणते? उत्तर आहे डेसिमल. प्रश्न क्रमांक 2, नरेन कार्तियन हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर आहे कार रेसिंग. प्रश्न क्रमांक 3 पाहूयात. खजुराहोची सुप्रसिद्ध मंदिरे कोणत्या राज्यात आहेत? उत्तर आहे मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 4, राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक 4 यांचा पिन कोड काय आहे? उत्तर आहे 400016 असा आहे. प्रश्न क्रमांक 5, लांब उडीचा विश्व रेकॉर्ड कोणाच्या नावे आहे? उत्तर आहे माईक पोवेल यांच्या नावाखाली आहे. प्रश्न क्रमांक 6, कालावल खाडी कोणत्या नदीच्या मुखाशी आहे? तर उत्तर आहे तेरेखोल या नदीच्या मुखाशी आहे. प्रश्न क्रमांक 7, खडा टाकणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता? उत्तर आहे अंदाज घेणे म्हणजेच खडा टाकणे. प्रश्न क्रमांक 8 पाहूयात मित्रांनो. आंबोली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 9, जगातील पिरॅमिड हे आश्चर्य कोणत्या देशात स्थित आहे? तर उत्तर आहे इजिप्त या देशामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 10, जन गण मन हे गीत कोणी लिहिले? उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले. प्रश्न क्रमांक 11, मज्जाव या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय कोणता? उत्तर आहे बंदी. प्रश्न क्रमांक 12, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संस्थेचे संक्षिप्त रूप कोणते? उत्तर आहे IMF हे या संस्थेचे संक्षिप्त रूप आहे. प्रश्न क्रमांक 13, पंचायत समिती पातळीवर ग्रामीण विकासाची जबाबदारी प्रामुख्याने पुढीलपैकी कोणावर असते? उत्तर आहे गट विकास अधिकारी. प्रश्न क्रमांक 14, मराठी भाषेत नामाचे किती प्रकार आहेत? उत्तर आहे 3 प्रकार आहेत. प्रश्न क्रमांक 15, ठाणे जिल्ह्यातील वैतरणा नदीवर धरणास कोणत्या नावाने ओळखले जाते? उत्तर मोडक सागर या नावाने ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 16, भारताचा एल्विस प्रेस्ले म्हणून ओळखला जाणारा सिने अभिनेता कोण? उत्तर शमी कपूर हा आहे. प्रश्न क्रमांक 17, दिन-ए-इलाही हे काय आहे? उत्तर आहे अकबराने स्थापन केलेले पंथ हे आहे. उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18, इडो सिटी ऑफ होम या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण? उत्तर आहे बराक ओबामा हे आहेत. प्रश्न क्रमांक 19, पृथ्वीवर दिवस रात्र व रात्र घडून येण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक कारणीभूत असतो? उत्तर आहे पृथ्वीची परिवलन गती. प्रश्न क्रमांक 20, तोंड या शब्दात समानार्थी शब्द कोणता? उत्तर आहे आनंद. प्रश्न क्रमांक 21 पाहूयात. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोळ कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे बुलढाणा या जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 22, महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडील जिल्हा कोणता? उत्तर आहे गोंदिया हा जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 23, श्वास या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? उत्तर आहे उच्छ्वास.
उच्छ्वास म्हणजेच विरुद्धार्थी शब्द होईल श्वास. प्रश्न क्रमांक 24. शाश्वत या शब्दाचा शब्दसमूह कोणता? उत्तर आहे कायम टिकणारी. प्रश्न क्रमांक 25. जया शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? उत्तर आहे पत्नी असा आहे. प्रश्न क्रमांक 26. दोन नद्यांमधील प्रदेशास काय म्हणतात? उत्तर आहे दुआब असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 27. पतक्रांती ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या पिकाशी संबंधित आहे? उत्तर आहे तेलबिया. प्रश्न क्रमांक 28. KYC या संक्षिप्त शब्दाचे स्वरूप कोणते? उत्तर आहे नो युअर कस्टमर असे आहे. प्रश्न क्रमांक 29. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ कोठे आहे? उत्तर आहे नागपूर या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 30 पाहूयात मित्रांनो. चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? उत्तर आहे गर्भ श्रीमंत असणे म्हणजे चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे. उत्तर. प्रश्न क्रमांक 31. राष्ट्रपती पदाची निवडणूक लढविण्यास पात्र होण्यासाठी उमेदवाराचे किमान वय किती असणे आवश्यक आहे? उत्तर आहे 35 वर्ष. प्रश्न क्रमांक 32. इलेक्ट्रिक करंट हा कशाचा प्रवाह आहे? उत्तर आहे इलेक्ट्रॉनचा प्रवाह आहे. प्रश्न क्रमांक 37. टू दी लास्ट बुलेट हे पुस्तक कोणाच्या जीवनावर आधारित आहे? उत्तर आहे अशोक कामटे यांच्या जीवनावर आधारित आहे. प्रश्न क्रमांक 34. भारतीय राष्ट्रध्वजाच्या उंची व लांबीचे प्रमाण किती असते? उत्तर आहे 2.2.3 एवढे म्हणजे 2 उंची आणि 3 लांबी एवढे प्रमाण असते. प्रश्न क्रमांक 35. जसे पक्ष्यांचा थावा तसे कागदांचा काय? उत्तर आहे गठ्ठा. कागदांचा गठ्ठा असतो, पक्ष्यांचा थवा असतो. प्रश्न क्रमांक 36. बुद्धिबळात खेळाच्या सुरुवातीस कोणते सर्वात जास्त संकेत असतात? तर प्यादे म्हणजे सैनिक हे सर्वात जास्त असतात. प्रश्न क्रमांक 37. खालीलपैकी कोणते डॅश हे दोन व्यक्तींचे एकसारखे कधीच नसतात? तर उत्तर आहे अंगुली मुद्रा हे दोन व्यक्तीचे एकसारखे कधीच नसतात. प्रश्न क्रमांक 38. वलसाड हा जिल्हा कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे गुजरात या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 39. विद्युतधारा कोणत्या एककात मोजतात? उत्तर आहे ॲम्पियर. प्रश्न क्रमांक 40. महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक गणेश उत्सव कोणी सुरू केला? उत्तर आहे लोकमान्य टिळक. आणि शिवजयंती पण लोकमान्य टिळकांनी सुरू केली. प्रश्न क्रमांक 41. भारतातील कोणते सरोवर उल्कापातामुळे निर्माण झाले आहे? उत्तर आहे लोणार आणि ते बुलढाणा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 42. भारतातील द्वीपकल्पाचा पश्चिमेकडील हिंदी महासागराचा भाग डॅश म्हणून ओळखला जातो? उत्तर आहे अरबी समुद्र. प्रश्न क्रमांक 43. भारतातील रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली? उत्तर आहे 1 एप्रिल 1935 रोजी झाली. प्रश्न क्रमांक 44. रडार यंत्रणेत कोणत्या लहरीचा वापर केला जातो? उत्तर आहे रेडिओ. प्रश्न क्रमांक 45. महाराष्ट्र राज्यात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम पहिल्यांदा कधी राबवली गेली? उत्तर आहे 2007 मध्ये राबवली गेली. प्रश्न क्रमांक 46.
दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो? उत्तर आहे चित्रपट या क्षेत्रासाठी दिला जातो. प्रश्न क्रमांक 47. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा कुठे आहे? उत्तर आहे पुणे या ठिकाणी आहे. प्रश्न चंद्रमुनी सिमला या कोणत्या पिकाच्या जाती आहेत? उत्तर आहे मिरची. प्रश्न क्रमांक 49. ड्यूस हा शब्दप्रयोग कोणत्या खेळामध्ये केला जातो? उत्तर आहे बॅडमिंटन या खेळामध्ये केला जातो. प्रश्न क्रमांक 50. टचस्क्रीन मॉनिटर खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये मोडते? उत्तर आहे इनपुट आउटपुट डिव्हाइस या प्रकारामध्ये मोडते.